कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसल्यानंतर शिरोळ तालुक्याला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात का बसत असतो? शिरोळमध्ये जी श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे, या संगमावर सध्या दोन्ही नद्या रुद्र अवतार केल्या आहे। आपल्याबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्यांनी या दोन्ही नद्यांचा अभ्यास केलेला आहे। कसा पूर येतो, का पूर येतो, काय सांगाल? नमस्कार। बघा, शिरोळ तालुक्यामध्ये 2019-2020ला जो महापूर आला त्याच्याही अगोदर 2-3 वेळा महापूर आला होता। त्या वेळेला शासनाला आम्ही सूचना करण्याचं काम केलंय। हा परिसरामध्ये महापूर मोठा काय येतोय? नरसिंहवाडी हे क्षेत्र कपाशीसारखं आहे, सगळ्या भागातून पाणी इथं साठतं आणि शिरोळ तालुक्यामध्ये 43 गावं पाण्याखाली 19ला गेले होते। 37,000 नागरिक स्थलांतर केले होते। त्या स्थलांतरित नागरिकांचा त्रास बघून, त्यांचा हाल बघून आम्ही 2020ला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की या पूरग्रस्तांचं निवारण जर केला, त्यांचं जर पूरग्रस्तांचं पुनर्वसन केला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि महापूर येऊ नये यासाठी काय काय तुम्ही दक्षता घ्यावी हे जलसंपदा खात्याला, मुख्यमंत्र्यांना, अनेक जिल्हाधिकाऱ्यांना किंवा शासकीय पातळीवरती सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं होतं की बाबा जर ह्या महापुराला रोखायचं असेल तर जे मोठमोठ्या धरणामध्ये 50 वर्षाला गाळ काढलेलं नाही, गाळ साचलेला आहे, निम्मा धरण गाळ्यानं भरलेलं आहे। या नद्यातनी गेले अनेक वर्षाला काही वाळूची उपसा होऊ नये म्हणून किंवा ह्या रीती काढलेल्या नसल्यामुळं हे नदीचं निम्म्यापेक्षा जास्त नदी भरलेली आहे, त्यामुळे पाणी लगेच वर येतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा लगेच पाणी शिरतं आणि लोकांना महापुराचा फटका बसतोय आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आम्ही 3 वेळा आम्हाला हायकोर्टानं आदेश दिले। आमच्यासारखा निकाल झाला आहे की या पूरग्रस्त नागरिकांचा शिरोळ तालुक्यातल्या 2788 लोकांना शासन घरं बांधून द्यावीत असं शासनाचा हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा जिल्हा प्रशासन, इथले राजकीय लोक इकडे दुर्लक्ष करत आहेत आणि ह्या लोकांचं हाल होत आहे। तर जिल्हा प्रशासनानं, लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष देऊन या पूरग्रस्त नागरिकांचा त्वरित लवकरात लवकर प्रश्न सोडावा, अन्यथा पुढच्या काळात या सगळ्या नागरिकांना घेऊन आम्हाला जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या विरोधी आम्हाला जन आंदोलन करावं लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यावर ते पूर अभ्यासक की जे धरणातला गाळ गेल्या 50 वर्षापासून काढण्यात आलेला नाही, नद्यांची गाळ वाळू उपसा केला नाही, त्यामुळं पुराचा फटका मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाला बसतो। आपल्याबरोबर 2019 साली आलमट्टीला जो अभ्यास केला होता तोच आता 2024ला आहे, काय सांगाल? 2019ला आम्ही इथनं आलमट्टीपर्यंत नदीकडनं जाऊन पुराची परिस्थिती पाहिली। बाबा पूर कशामुळे येतोय तरी आम्हाला जाणवलं, वैयक्तिक मला जाणवतंय की हा पूर नदीमध्ये अतिक्रमणामुळं ज्यादा फटका बसतोय आणि अतिवृष्टीमुळे ज्यादा फटका बसतोय। कारण का, नदीमध्ये छोटे मोठे बांधारे आणि मांजरीसारखा एक पूल आणि पुलाला ते जे बांधारा आहे, इकडे 2 किलोमीटर, इकडे 2 किलोमीटर मोठी भिंत, त्यामुळं पाणी तटून आणि हिप्परगीसारख्या डॅमचे जे 27-28 जे मच्छी आहेत त्याच्यामुळं पाणी तटून आपल्याला बॅग बसतोय। जसं आपण 100च्या स्पीडनं हवेवरनं येतो आणि स्पीड ब्रेकर आलं तर ब्रेक मारल्यावर 50ची स्पीड होते, आपली ट्रॉफिक जाम होते किंवा ॲक्सिडेंट होतं आहे, तसं वरनं कोकणातून धरणातून पाणी स्पीडनं येतो आणि आपल्या मांजरी बांधारा आणि हिप्परगी डॅमला तटून त्याची स्पीड कमी होते, प्रवाह कमी होतो आणि 50% पाणी आपल्याला बॅग बसतोय। कारण त्या बॅगमुळं आपल्याला फटका बसतो। आलमट्टीच्या आधी ह्यापूर्वी 1914ला पण आपल्या घाटवर ते नोंदणी आहे, 19 इतका पूर येऊन गेलेला आहे। आलमट्टी तयार व्हायच्या आधी हा पूर, अतिवृष्टी आणि नदीमध्ये अतिक्रमण, छोटे मोठे बांधारे, पूल, डॅम ह्याच्यामुळं आपले मानवी अतिक्रमणामुळं ह्या पुराचा फटका दरवर्षी बसतो आणि बसणार। त्यासाठी उपाययोजना म्हणजे बांधाऱ्यांना वगैरे पाणी प्रवाहित करण्यासाठी मोठे मोठे ते कमानी आणि पाईप वगैरे घालून पाण्याचा प्रवाह ठेवणं गरजेचं आहे, नंतर अशाच आपल्याला पुराचा फटका बसत असणार सतत। आपल्यावर हे होते शिरोळ तालुक्यातील पूर अभ्यासक होते, त्यांनी सांगितले की कोर्टात याचे घेतले, कोर्टात याचे म्हणजे कोर्टाने निर्देश देऊन सुद्धा इथलं प्रशासन ऐकत नाही। आलमट्टी धरणातून सोडण्याचं पाणी, हिप्परगी डॅमचं पाणी अडवलेलं आहे, नदीकाठाला अनधिकृत बांधकाम असू देत, भराव असू दे रस्त्यासाठी, यामुळं पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे। यावर कुठेतरी सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि नदी खोलीकरण करणे, धरणातून खोलीकरण करणे, हा सगळा अभ्यास करून पूर कसा नाही येणार याकडे सगळ्यांनी आता लक्ष देणे गरजेचं आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसह मी नरसिंहवाडीहून सैना जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.